वडिलांनंतर आपोआप पोरग स्वतःहून बाप काय ना बोलता ती जबाबदारी घ्यायला चालू करतो. बापाला सांगाय बी लागत नाही की उद्यापासून तुला हे करायचं ते करायचं. मला हा खूप वेळा प्रश्न पडलाय की जसं आम्ही 25, 26, 27 वर्षाची मुलं आम्ही बसतो आणि विचार करतो की उद्या लग्न झाल्यावर फ्लॅटचा EMI एवढा आहे, मुलं बालं झाल्यावर 1.5 लाख रुपये LKG ला फी, ह्या गप्पा पोरी मारत असतील का? पोराची फी 1.5 लाख असणार आहे, मी नवऱ्याला कसं मदत करीन? नाही, बिकॉज पैसा स्त्रीला इंडिपेंडंट बनवतो. आणि ती बरोबर आहे, कारण तिला इंडिपेंडन्सच दिला नाही, त्यामुळे तिला वाटते जॉब करून मिळालेला पैसा इंडिपेंडन्स आहे. पुरुषाला इंडिपेंडन्स म्हणजे काय? मला 6 वाजता चहा प्यायला सोडा बरोबर, आणि तुझं किती लागलेत माझे किती लागलेत बास, हा आमचा इंडिपेंडन्स आहे. उद्या मुलगी कमवायला लागले तर ती चांगली राहू शकते, तिचा ड्रेसिंग सेन्स बदलतो. मला दाखवा 12 लाख असणार पॅकेज असणाऱ्या पोरीचा ड्रेसिंग सेन्स, तिचं वागणं, तिचं लाईफस्टाईल, पोराचं. खरं पोराचं 12 लाख आले 8 लाख 3 दिवसात गायब आहेत. EMI हे ते. पण मुली, आता काही मुली पण आहेत ज्या हे सगळं करतायत, कष्ट काय. मी TCS ला असताना बघितलंय, पण 20% आहे ना.